मन मंदिरा गजर भक्तीचा हालिया संसार उठावे ग करा शरण जावदार पांडुरंग देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे हा देता देव विता नेता नेवविता येथे याची सत्ता काय आहे निमित्याचा धन केला से प्राणी तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे विठाल समजरन सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पानी मंडनम मंडन तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव धवलहसम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो विठ्ठला राजया पांडुरंग नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा जयांची केले स्मरण होय सखळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार नियाता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादळ पावन झालो चराचर किंवा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपन देवा मुक्त वै नमो त्रिभुवन पावन आद्यत्र जननी देवाची लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजो मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रायगडी मंदिरी बसे माझा राया चरणासे अर्पितो अजन्म ही काय जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती आलिया संसार उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनी महाराष्ट्रभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री संत श्रीमंत देहूचे सुप्रसिद्ध देहू निवासी नवे वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असलेले एवढंच नाही तर हिंदू हृदय सम्राट हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्रातील जाणता राजा रयतेच राजा गरिबांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू अखिल विश्वाला सुशोभित करणारे वेदसूज्ञ भक्तितज्ञ वारकरी तत्वज्ञ समरस वारकऱ्यांचा परमार्थ असलेले जगद्गुरु जगतवंदनी जगतमान्य तुकोबराय यांचा
4 चरणाचा उत्कृष्ट आणि अत्यंत एक महत्वाचा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठाल हे अभंग जगद्गुरु तुकोबारांचा हे अभंग गाथ्यातील आहे. गाथ्यामध्ये हा 3086 क्रमांकाचा अभंग असून अभंग हा उपदेशपर प्रकरणातील आहे. विठाल अभंगाचा भावार्थ सर्वांना समजेल, रुचल, पचल अशा साध्या सरळ सोप्या भाषेत भावार्थ आणि प्रस्तावना बघण्याचा प्रयत्न करू. कारण भावार्थ आणि प्रस्तावना लक्षात आले तर जगद्गुरु तुकोबारांचा 4 चरणाचा गोड चिंतनीय अभंगही आमच्या लक्षात येईल. आजचं दशक्रिया विधीचं कीर्तनही सार्थक होणारे, जवळपास हा 30 किलोमीटरचा प्रवासही सफल होणारी. विठाल भावार्थ आणि प्रस्तावना काही साधकांचं आणि महाराजांचं कन्व्हर्जेशन म्हणजे संवादात्मक चर्चा झाली. काही साधकांना विचारलं, महाराज तुम्ही अभंगात सुरुवातीला संसार शब्द वापरला. संसार म्हणजे नेमकं कोणता? गाडगमड का याला तुम्ही संसार म्हटले का? नाही, महाराजांनी गोड याचिवत मनुष्य देहाला आलेल्या सर्वच प्राणी मात्रांना उपदेश केला की बाबांनो, हा तो संसारनी ऐका, जो अनमोल किमतीचा तुम्हाला आम्हाला हा 3.5 हाताचा नरदेह मिळाला ना, याचा जर विचार केला हा सहजासहजही प्राप्त झाला नाही. याचं जर गणित बघितलं तर 84 लक्ष योनी, 4 खानी 3 गुणी. याच्याही पुढे नामदेव महाराज वर्णन करतात की एक एक योनी, कोटी कोटी फेरा आणि मनुष्य देह वारा मग लागे. सहजासहजी प्राप्त होत नाही. ज्यावेळेस पाप पुण्य समान होतं ना, त्याच वेळेस या नरदेहाची प्राप्ती होते. म्हणून पावला हा देह का गटाली न्याय, अन्न घडे उपाय घडवाले, नरदेह निधान लागली हाते, उत्तम सार उत्तम गती. चांगली गती प्राप्त करण्यासाठी जो अनमोल किमतीचा हा 3.5 हाताचा नरदेह मिळाला ना, याच नरदेहाला जगद्गुरु तुकोबाराय संसार शब्द होता. संसार, मग या संसाराला, या नरदेहाला तुम्ही आला आहात ना बाबांनो, मग उठा, वेग करा, त्या परमात्म्याची शरणागती करा. का वारंवार तातडी करायची सांगता? का शरणागती करायची सांगता? ज्या देहाची तुम्ही आसक्ती करून बसला, बघा ना, इथं क्षण भंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा मायाशा, काही न चले मग गळा पडेल फासन पुढे, हुशार थोर आहे उळसा गान. काय करा? राम राम स्मरादी, क्या भरोसा आहे इस जिंदगी का, आहे तोपर्यंतच त्या परमात्म्याची शरणागती करा, त्याचं भजन करा. त्याला अनन्य भावाने जर शरण गेलं तर सहजरित्या त्याच्या नामरूपी नौकेत बसून आम्हाला पलीकडच्या तीरापर्यंत नेतो. तो माऊली ज्ञानेश्वरीत 9 अध्याय 288 क्रमांकाची ओवी खर्च करतात की जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागे शरणांगता शरण्य मीच एको. कारण त्याला जर अनन्य भावाने तुम्ही शरण गेले तर त्याच्या नामरूपी नौकेत बसून सहजरित्या पलीकडच्या तीरावर नेणारे. का तातडी करायची सांगतात वारंवार? त्याचंही लक्षण दुसऱ्या चरणात वर्णन केलं की ज्या देहाची तुम्ही आसक्ती करून बसला आहात, ज्याला तुम्ही आपण रात्रंदिवस माझं माझं म्हणत आहात ना, ज्याच्यावर एवढा खर्च चालू, फोपाट्याचे डबे फिरून लावले, बरोबर ना, जेवढा खर्च चालू असेल ना, याच्यावर देखील काळ टपलेला आहे. घडी घडी काळ वाट याची पाहिजे. अजून किती आहे अवकाश, आणि एकदा की त्या काळाने झडप मारले तर तुम्हाला आम्हाला जन्माला घालणारे आई वडील, आमचं पालन पोषण करणारे आई वडील जरी असेल ना, ते देखील आम्हाला सोडू शकत नाही. बघा ना, काळाची उडी पडेल बजावण सोडविना तेव्हा मायबाप देखील सुद्धा सोडू शकत नाही. म्हणून देह हे काळाचे सांगितलं, आणि धन कोणाचं सांगितलं? कुबेराचं. ज्या धनासाठी तुम्ही आपण रात्रंदिवस आमच्या सगळं तुमच्या सगळे हा धावपळ चालू महाराज, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाशी न पावला माया वेष्टीला जीव माझा. धनही कुबेराचं सांगितलं. आणि एवढा असून सुद्धा किती धन तुम्ही आपण प्राप्त करा, पण जगद्गुरु तुकोबारांनी गाथेमध्ये एकाच व्यक्तीचं वर्णन केलं मोठ्या. कोणाचं? धीरोभाई अंबानीचं. कोणाचं? रावणाचं वर्णन केलं. रावणाची संपत्ती तर किती होती? कोटी घरे जेथे काश्याने तांब्याचे, शुद्ध कांचनाचे 7 कोटी. एवढा असून देखील सुद्धा बाबा सांगा ती कवडी, तू का म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ती कवडी गेली नाही. म्हणून अशा पद्धतीने महाराज धनही कुबेराचं सांगितलं. ठीक आहे महाराज, तुम्ही देहही काळाचं सांगितला, धनही कुबेराचं सांगितलं, मग तेथे मनुष्याचे काय आहे? मग तेथे मनुष्याचं काहीच नाही ना बाबांनो. म्हणूनच सांगतो, मग शरण जा उदारा पांडुरंगा. तसा तुम्हाला पाठवणाराही तोच आहे, आणि इथून आम्हाला नेणाराही तोच आहे. देणाराही तोच आहे, नेणाराही तोच आहे. म्हणून देता देवविता, नेता नेवविता, येथे याची सत्ता काय? इथंही आपली सत्ता नाही. तसं तुमचं आमचं प्रत्येकाचं रिझर्वेशन झालेलं आहे. फक्त फरक एवढाच, कोणी बोरगावच्या बसस्टँडवर तर कोणी आलापूरच्या बसस्टँडवर उतरणार, एवढाच फरक आहे. हा फरक दुसरा काहीच नाही. प्रत्येकाची तयारी झालेली आहे. फरक फक्त एवढाच आहे, कोणाच्या गौऱ्या वल्ल्या आहे,
कोणाच्या वाढल्या, एकाच्या गाडीत भरल्या, एकाची गाडी रस्त्यानं लागली, एकाचा ढीग रचला तर एकाची तयारी झाली. फक्त फरक एवढाच आहे, प्रत्येकाचं रिझर्वेशन झालेले. ठीक आहे महाराज, जिथंही आमची सत्ता नाही ना, म्हणूनच सांगतो मग शरण जा उदारा पांडुरंगा. महाराज मग नेमकं आम्ही आहोत तरी काय, आहोत तरी काय? तुम्ही आपण फक्त तुम्ही आपण सर्वच या 3.5 हाताचे घराचे ना ठराविक दिवसाचे मालक आहे, ठराविक दिवसाचे. जसं एखाद्या शेतीचे संपत्तीचे असतो ना, तद्वत त्याच पद्धतीने नेहमी त्याच धनी केला असे प्राणी. जोपर्यंत याच्यात आहे तोपर्यंत जर त्याची शरणागती त्याचं भजन नाही केलं तर मग महाराजांना म्हणावं लागतं तू का म्हणे म्हणून व्यर्थ गेला. मग व्यर्थच जायच्या अगोदर सावधान. मग काय करा, शरण जा उदारा पांडुरंगा. अशा पद्धतीने अभंगाचा थोडक्यात भावार्थ आणि अभंगाची उपस्थिती दर्शवली आहे. विठाल हा झाला अभंगाचा सरळ भावार्थ. अभंगावर काहीच चिंतन करण्यापूर्वी अल्पसा पर्याय देणे अत्यंतिक आवश्यक आहे. म्हणजे असा की आपण सर्व किंग निमित्त कोणत्या कारणास्तव जमलो सर्वांना ज्ञातच आहे, तरी देखील वाक्याचं सांगणं आद्य करते. म्हणून तसा जरी विचार केला, बरेच जण काही मंडळी बसल्या म्हणतील महाराज या अभंग काही ठिकाणी काही मालिकेमध्ये 5 चरणाचा अभंग आहे, बरोबर की नाही? सुज्ञ तज्ञ जाणकार मंडळी आहात तुम्ही. एखाद्या वेळेस कोणी शंका निर्माण करतील, महाराज काही मालिकेत तर 5 चरणाचा 5 चरणाचा अभंग आहे. मग तुम्ही इथं 4 चरणाचा घेतला, लॉकडाऊनच्या काळात तुमचं 1 चरण विसरलं की काय, असंही तुमच्या मनात शंका येईल. पण त्याच्या अगोदर निरसन करतो जगद्गुरु तुकोबरांच्या गाथ्यामध्ये 4 चरणाचा आहे. मग जसा गाथ्यात असेल ना तसाच या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. विठाल या मृत्यूलोकाचं नेहमी इथं प्रत्येकाला जावं लागणार आहे. मग जीवापासून तर साधूपर्यंत आणि साधूपासून तर देवापर्यंत, एवढंच नाही तर मुंगीपासून तर ज्यांनी सृष्टीची निर्मिती केली ना त्या ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला जावं लागणार आहे. कोणी असू द्या, प्रत्येकाला जावं लागणार आहे. म्हणून इहलोकाची यात्रा सोडून परलोकात जाऊन ज्यांना आज 10 दिवस पूर्ण होत आहे, अशा असणाऱ्या गंगा भागीरथी लीलाबाई जगन्नाथ बोडखे यांना आपल्यातून आज जाऊन 10 दिवस होत आहे. आणि आज दशक्रिया विधीच्या निमित्ताने, कारण वैदिक सनातन धर्मशास्त्रानुसार जर बघितलं तर 16 संस्कार महत्वाचे सांगितले. त्यापैकी एक आजचा दशक्रिया विधी, एक 13वं आणि एक वर्ष श्राद्ध. हे पाठीमागच्या परिवारांचं आद्य कर्तव्य करावंच लागतं का? नाही केलं तर चालणार नाही का? असं जर म्हटलं, महाराज हे पितर आम्हाला शापित करता. जर तुम्ही आपण शास्त्रानुसार कधी तुम्ही आपण हा विधी करत असन तर तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते आणि कल्याण इच्छिती त्यांचे सदा. म्हणून पाठीमागचा जो शोकाकुल परिवार आहे, असे असणारे एकमेव आपल्या या परिसरात नामांकित असलेले आमचे सुनील जगन्नाथ बोडखे सरपंच साहेब. कारण सरपंच साहेब म्हटलं या पंचक्रोशीत सर्वांना ज्ञातच आहे. 2 मुली आहे, सौ अनुराधा योगेश कुटे मुलगी, सौ निर्मला प्रदीप शिंदे मुलगी. मग मुलं असतील, सुना असतील, नातवंड असतील, जाऊ. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्रातील नामवंत स्टार आणि दिग्गज कलाकार या ठिकाणी उपस्थित आहे. तसं जर विचार केला, ज्यांच्यामुळे मला येण्याचा योग संयोग माझ्या जीवनात प्राप्त झाला, माझंही काहीतरी पाठीमागचं ऋण असावं म्हणून मातोश्री मातेचं सेवा करण्याचा योग संयोग ज्यांच्यामुळे घडून आला, असे असणारे आपले सरपंच साहेब तर आहेच आहे. आपले सरपंच साहेब तर आहेच आहे. केसापूरचे माननीय आपल्या सर्वांचे सुपरिचित असलेले आमचे रवींद्र भाऊ हरदे सरपंच साहेब, त्यांच्यामुळे आधी करून आपली या परिसरात, तालुक्यात, जिल्ह्यात चांगलं ज्यांचं नाव आहे, संगीत विशारद, संगीत अलंकार, अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडवत आहे. पूजनीय आमचे किशोर महाराज असतील, मनोज महाराज असतील आणि आमचे मनोज महाराज बोडखे यांच्यामुळेही या ठिकाणी येण्याचा योग आला. आणि इथं आल्यानंतर तुम्हा सर्व सज्जन मायबापांचा दर्शनाचा सुवर्णयोग घडला. विठाला या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले या ठिकाणी परमपूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय महाराष्ट्रातील नामवंत ख्यातनाम कीर्तनकार, भागवताचार्य, रामायणाचार्य, अगदी जिव्हाळ्यांगत लहानपणापासून माझ्यावर ज्यांचं चांगलं प्रेम आहे, ज्यांच्यामुळे मला या गादीपर्यंत येण्याचा योग संयोग घडून आला, पूजनीय आदरणीय आमचे गुरुस्थानी असलेले आमचे तळेकर बाबा, ते देखील या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित आहे. आधी करून या ठिकाणी भजन सम्राट, गायन सम्राट, आपल्या तालुक्याचा, जिल्ह्याचं वैभव, पूजनीय आदरणीय आमचे रमेश महाराज शेळके, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. महाराष्ट्रात पखवाज म्हटलं की चांगलं नाव घेतलं जातं, ज्यांचं आळंदीला वास्तव्य होतं माऊलीच्या दरबारात. आणि एवढंच नाही, मृदंग मणी ताल सम्राट, ताल महर्षी असलेले उत्कृष्ट कीर्तनकार, कीर्तन केसरी, रामायणाचार्य, पूजनीय आदरणीय माझ्यावर जिव्हाळ्यांगत प्रेम करणारे आमचे किशोर गुरुजी देखील या ठिकाणी उपस्थित आहे. अनेक विद्यार्थी महाराज ज्यांच्या
हातून घडत आहे. अशा असणारे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे. आधी करून असलेले आमचे आप्पा महाराज देखील गायन सम्राट आप्पा महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. इकडे असणारे आमचे महाराज आहे रामकृष्ण महाराज या ठिकाणी रामकृष्ण महाराज उपस्थित आहे. इकडे असणारे संस्थेतील आमचे समाधान महाराजांची वैस्पूरची संस्था सगळे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहे. आधी करून असलेले आमचे दादा देखील आमचे काळे दादा उपस्थित आहे. पलीकडे असणारे आमचे दादा विनेकरी बाबा या अगदी गोड आहे. तुमच्याही चरणावर वंदन करतो. आणि या ठिकाणी हार्मोनियम वादक असलेले आमचे महाराज देखील या ठिकाणी उपस्थित. धन्य माता पिता तयाच्या महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. साऊंड सिस्टमही अगदी गोड आहे. शरद भाऊ, ज्या साऊंड सिस्टमचं आपल्या परिसरात तालुक्यात जिल्ह्यात चांगलं नाव आहे, एवढी क्वालिटी साऊंड सिस्टममध्ये बघा. फक्त साऊंड सिस्टमच नाही तर माईक इज बेस्ट आणि बेस्ट इज ऑपरेटर विठाल. माझ्यावर जिव्हाळ्यांगत प्रेम करणारे आमचे शरद भाऊ, त्यांची साऊंड सिस्टम आहे अगदी तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आणि या परिवारावर बोडखे परिवारावर जे नितांत प्रेम करणारे अगदी आमच्या परिसराचं खूप मोठं भूषण वैभव, ज्यांनी 3 दिवसाचा खूप मोठा भव्य दिव्य स्वरूपात महादेवाचं मंदिर बांधकामही केलं आणि खूप मोठा सप्ताही केलेला आहे आज आमचे. आणि या परिवारामध्ये सुखदुःखापासून पहिल्यापासून ज्यांच्या संगतीत सोबत आहे अशा असणारी माझ्यावर नितांत प्रेम करणारे, या परिवारावर बोडखे परिवारावर प्रेम करणारे आमचे अरुण भाऊ गायके ते देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. आधी करून त्यांचे सहकारी सर्व केसापूरचे सरपंच साहेब असून उपस्थित आमचे आबासाहेब पवार या ठिकाणी उपस्थित आहे. तेही आधी करून सर्व बसलेले सर्वच मंडळी. वेळ आपल्याकडे कमी आहे. पूजनीय आदरणीय आमचे माऊलीचे वडील देखील या ठिकाणी आवर्जून उपस्थित. असं होतं कधी कधी टावर खाली रेंज राहत नाही. आज या ठिकाणी उपस्थित महाराजही उपस्थित आहे. आधी करून ज्ञात अज्ञात असलेली सर्व मंडळी. एवढंच नाही तर या ठिकाणी आवर्जून आमचे सरपंच साहेबांनी यूट्यूब चॅनलचे बघा कॅमेराच नाही तर महाराष्ट्रभर ज्यांचं देशभर ज्यांचं संपूर्ण महाराष्ट्रात नाव आहे मराठी हॉटस्पॉट चॅनल ऐका हो ऐका. अगदी या ठिकाणी आमचे अरविंद भाऊ देखील उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद. इकडे असणारे आमचे लामणगावचे आमचे पवार दादा आहे. तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक. वेळ कमी आहे म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक. निळोबराय महाराजांच्या एका प्रमाणाप्रमाणे मस्तक हे पायावरी खरं तर आमच्या सरपंच साहेबांनी मनोज महाराजांनी एवढं निवेदन गोड केलं. गायक वादक मंडळी कधीतरी योग येतो. आज असं वाटतं कीर्तन दहाव्याचं नाही काल्याचं कीर्तन आहे. कधीतरी हा सुवर्ण योग येतो. म्हणून हे पुण्य आहे आमच्या मातोश्री मातेचं. एवढी मोठमोठी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. चला एक कडे गुंफत आपल्याला अभंगाला स्पर्श करायचा. अगदी गोड चिंतन बघायचं महाराज. गोड चिंतन इथं प्रत्येकाला जावं लागणार आहे. काही गोष्टी निश्चितच सांगितल्या. इथं सकाळ झाली की दुपार होणारच. दुपार झाली की संध्याकाळ होणारच. संध्याकाळ झाली की रात्र झाली की परत सकाळ झाली. चालून दे 2 वाजलो. घड्याळीच्या यंत्राप्रमाणे तुमचं आमचं जीवन ठरलेले महाराज. जसं घड्याळीमध्ये 3 काटे सांगितले. एक तास काटा, एक मिनिट काटा आणि एक सेकंद काटा. बघा काहीचं जीवन ज्यांचं 90-95ला जाणं असतं भगवंतानी बोलवणं असतं ना समजून घ्यायचं तो तास काटा आहे. ज्यांच्या जीवनात 50-55ला घटना घडते ना समजून घ्यायचं तो मिनिट काटा आहे. ज्यांच्या जीवनात जन्माला आल्या घटना घडते किंवा 10-5 वर्षांना घटना घडते ना समजून घ्यायचं तो सेकंद काटा आहे. आता माऊलीचा पराव बघू. माऊली ज्ञानेश्वरी 2ऱ्या अध्यायामध्ये 58 क्रमांकाची ओवी खर्च करतात की उपजे ते नासेले ते पुनरपी दिसे हे घटे का यंत्र जैसे परिभ्रमेगा. या शरीराचा स्वभाव नाशिवंत देह जाणार सकळन आयुष्य खातो काळ सावधान. परत माऊलीचा परावा ज्ञानेश्वरीमध्ये 2ऱ्याच अध्यायात 59 क्रमांकाची ओवी.
शरीर जात आघवे नाशिवंत स्वभावे म्हणून तू झुंजावे पंडू तुम्हारा राम कोणी प्रत्येकाला जावं लागणार आहे. मग गरीब असो श्रीमंत असो लहान असो मोठा असो कीर्तनाला आलेला असो किंवा कीर्तनाला न आलेला असो मग कोणी असू द्या आमदार आले अवतार येरती पामर जीव किती महाराज प्रत्येकाला जावं लागणार आहे. मग आमदार खासदार कॅबिनेट मंत्री राष्ट्रपती मुख्यमंत्री प्राईम मिनिस्टर नरेंद्र साहेब असू द्या प्रत्येकाला जावं लागणार आहे. कीर्तनाला आलेल्यांपैकी तुम्ही सर्वच सर्व येत्या 7 दिवसात जाणार म्हणजे जाणार. फक्त मी आणि गायकी भाऊ सोडून नाही ना. असंच झालं मी दादा असंच झालं एका कीर्तनात म्हटलं येत्या 7 दिवसात अंतापूर केसापूरचे सगळे मंडळी जाणार म्हणजे जाणार. सगळ्यांचे चेहरे नाराज झाले. हा महिला मंडळ तर इतक्या नाराज झाले हा काहून आमच्या मुळावर उठला हा याच्या काय घरचं खातो का काय हा. आणि तेवढ्यात महाराज सगळ्यात शेवटी कीर्तन झालं. सगळ्यात पाठीमागे एक म्हातारे बाबा उठले काठी घेऊन आनंदाने डोलायला लागले. हा म्हणलं का हो म्हणलं बाबा सगळेचे सगळे नाराज झाले तुम्हीच एकटे का आनंदाने डोलताय. म्हणे महाराज तुम्ही काय म्हटले अंतापूर केसापूरचे सगळे 7 दिवसात जाणार. म्हटलं बरोबर आहे. रविवार नाही तर सोमवार नाही तर मंगळवार नाही तर बुधवार नाही तर गुरुवार नाही तर शुक्रवार नाही तर शनिवार. येत्या 7 दिवसात कोणत्या ना कोणत्या टाइमात जाणार आहे. म्हणे महाराज तुम्ही काय म्हटले येत्या 7 दिवसात अंतापूर केसापूरचे सगळे जाणार आहे. म्हणे महाराज मी अंतापूरचा नाही म्हणे महाराज मी आलापूरचा आहे म्हणे. तुम्ही बोरगावचे असू द्या की आलापूरचे असू द्या की टापरगावचे असू द्या इथं प्रत्येकाला जावं लागणार आहे. ज्याच्याही पुढे जाऊन वर्णन केलं महाराज तुमचं आमचं सोडा. इथं ब्रह्मदेवाला सुद्धा मरण चुकलं नाही महाराज. ब्रह्मदेवाला सुद्धा एक कल्प पूर्ण झाला की जावं लागतो. आता एक कल्प कसा पूर्ण. आता एक कल्प म्हटला नाही तर इथं 4 युग सांगितले. 4ही युगाचं आपल्याला गणित बघायला लागेल. इथं पहिलं कृतायुग दुसरं त्रेतायुग तिसरं द्वापारयुग चौथं कलियुग. आता या 4ही युगाचं जर आयुष्य आपण बघितलं तर 17,28,000 वर्षाचं कृतायुग सांगितलं. 12,96,000 वर्षाचं त्रेतायुग सांगितलं. 8,64,000 वर्षाचं द्वापारयुग सांगितलं आणि 4,32,000 वर्षाचं हे कलियुग सांगितलं. ज्यावेळेस 4ही युग स्वतःभोवती एक चक्कर मारतील ना त्यावेळेस ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि एक रात्र पूर्ण होती. किती 24 तासाचा एक दिवस पूर्ण होतो. कोणाचा ब्रह्मदेवाचा. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र मरण पावतात. 14 ते बी अमृत पिणारी. मग चहा पिणाऱ्याचा काय हिशोब. अमृत पिणारी जाता अमृत पिणारी. आणि एवढंच नाही ज्यावेळेस हे 4ही युग स्वतःभोवती 30 दिवस चक्कर मारतात त्यावेळेस ब्रह्मदेवाचा 1 महिना पूर्ण होतो. ज्यावेळेस हे 4ही युग स्वतःभोवती 12 महिने चक्कर मारताना त्यावेळेस ब्रह्मदेवाचा 1 वर्ष पूर्ण होतो. ज्यावेळेस हे 4ही युग स्वतःभोवती 1200 महिने चक्कर मारतात त्यावेळेस ब्रह्मदेवाचा 1 कल्प पूर्ण होतो. आणि 1 कल्प पूर्ण झाला की जावं लागतं ब्रह्मदेवाला जावं लागतं. पण पूर्वीच्या त्या काळामध्ये राक्षस मंडळी काय करायचे तपश्चर्या करायचे ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घ्यायचे. आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले का त्यांना एकच वर मागायचे. कोणता आम्हाला अमर होण्याचं वरदान द्या. ब्रह्मदेवाने सांगितलं अरे याडपाटांनो ज्या दुकानात जो माल भेटतो तोच मागायचा असतो. बरोबर की नाही. मिरच्याच्या दुकानात गेले फेअर अँड लवली मागायला लागली भेटल का गुरुजी. किराणा दुकानात गेले एंडो सल्पान मागायला लागली भेटल का. शिरशे भाऊ भेटल नाही महाराज. कारण सांगितलं तर माझं मरण सांगितलं तर तुम्हाला अमर होण्याचं वरदान कधी देऊ. म्हणून येथे नाही गुरु आले अवतार आणि येरती पामर जीव किती. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी जमका आज बतड़ा खाबे तू क्या जाने लड़का बे. जमका आज बतड़ा खाबे तू क्या जाने लड़का बे. पीर मरे पैगंबर मरे मर गए जिंदा जोगी
सन्यासी मर गए हकीम रोगी झुमका अजब तड़ाका भी तू क्या जाने लड़का भी झुमका अजब तड़ाका भी तू क्या जाने लड़का हो जावं लागणारे प्रत्येकाला कोणी असू द्या प्रत्येकाला जावं लागणारे इथं काही गोष्टी निश्चित आहे जन्म झाला की मृत्यू आणि मृत्यू झाला की जन्म त्रिकाल बाधित सिद्धांत आहे गीतेच्याही दुसऱ्या अध्यायामध्ये 27 क्रमांकाचा श्लोक वर्णन केला की जात सिंह ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत्यूसेद तस्माद अपरिहार्यार्थ न त्वं सुचरतो महर्षी या न्यायाप्रमाणे जन्म झाला की मृत्यू आणि मृत्यू झाला की जन्म त्रिकाल बाधित सिद्धांत आहे मरण निश्चित आहे त्रिकाल बाधित सिद्धांत आहे पण आवडतं का मरण आवडतं का मी कधी म्हटलो आमच्या विनेकरी बाबाला जा संध्याकाळ लोक मरून घेणं देणं होईल ना अवघड काम ऐका महाराज मरण निश्चित आहे पण आवडत नाही त्याच्यासाठी गोड दृष्टांत देऊ म्हणजे सिद्धांत आमच्या लक्षात येईल एका खेडेगावामध्ये तरुण तडफदार मुलगा मरण पावतो ऐका बरं का एक तरुण तडफदार मुलगा मरण पावतो आणि त्याच्याजवळ त्यांचे म्हातारे आई वडील बसून जोरजोरात रडता आणि रडता काय होतं माझ्यासारखे आमचे तळेकर बाबा आम्ही सोबत चाललो तिथून माझ्यासारखे महाराज तिथं जवळ आल्यानंतर आणखीनच पोटात उकळ्या फुटल्या आणि माझ्याकडे बघून म्हणायला लागले असा कुठं देव असतो का तुमच्या देवाकडे काही न्याय आहे का नाही साऱ्या गावात काही महाच पोरग दिसलं का म्हणजे मग दुसऱ्याचे म्हणलं आजीबाई थोडं शांत व्हा असं करा घरात ग्लासभर दूध मिळेल का ग्लासभर काय टंकर भरून घ्या ना कुठं महाराज लोकांना पाजून वाया जायचंय ग्लासभर दूध आणलं मग मी त्याच्यात काय केलं गुरुजी खिशात पिठी साखर होती पण त्यांना काय वाटलं काहीतरी विभूती वाटली त्यांना मी त्या दुधात टाकलं फिरवून घेतलं आणि 7 वेळेस त्या प्रेतावरून उतरवलं किती वेळेस 7 वेळेस उतरवलं आणि म्हटलं आजीबाई असं करा हे ग्लासभर दूध तुम्ही घ्या हे दूध तुम्ही घेतलं का तुम्ही जाताल आणि तुमचा मुलगा जिवंत होईल तुम्हाला काय वाटतं आजीबाई घेतला असेल दूध खरं सांगा असं खरं बोललं पाहिजे कीर्तनात मला काय मुलगा मरा वाटतो काय मी काय दुसऱ्याच्या आईसारखी का पण मग मी गेल्यानंतर म्हातारीचं कसं होईल घातलं म्हातारमध्ये मरण शब्द बघायचा आपल्याला मरण आता म्हातारे बाबा जोरात रडायला लागले म्हटलं बाबा थोडं शांत व्हा असं करा हे ग्लासभर दूध तुम्ही घ्या हे दूध तुम्ही घेतलं का तुम्ही जाताल आणि तुमचा मुलगा उठून बसेल तुम्हाला काय वाटतं बाबा आता घेतला असेल मला काय मुलगा मरा वाटतो त्याच्या बापासारखा कृतज्ञ नाही का पण मग मी गेल्यानंतर नातू मायाशिवाय राहणार नाही घातलाय नातू मध्ये आता इथंही सोडा त्याची पत्नी जे गेलं बायको जो गेला त्यांची पत्नी रडत होती जवळ बसून जोरात रडायला लागले म्हणलं ताई थोडं शांत व्हा असं करा हे ग्लासभर दूध तुम्ही घ्या हे दूध तुम्ही घेतलं का तुम्ही जाताल आणि तुमचा नवरा आता कळतं हे शेवट कळतंय शेवट मी प्रमाण देऊन सांगेल प्रामाणिक माणूस आहे प्रमाण देऊन सांगेल कळू येईल अंत कहाणी येईल अंत काळी प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ शेतीची कामिनी दूर राहे बघा शेवटी आणि त्याच वेळेस महाराज दूध घ्यायला तयार नाही म्हणे महाराज घेतला असतं म्हणे दूध मला काय नवरा मरा वाटतो का पण ज्यांनी त्याला जन्माला घातलं त्यांनीच घेतलं नाही तर म्हातारी काय नडलं म्हटलं मग तुम्ही सगळेच राहू द्या मी घेतलं तर चालेल का म्हणलं घ्या ना म्हणे महाराज मग तुम्हाला कोणी म्हणे मागणं पुढं म्हटलं मग मी संन्यासी दिसतो का तुम्ही कधी दूध घेतलं ना तुमचा नावाचा मी या चौकात पुतळा उभारू तुमच्या नावाचं 7 दिवसाचा सप्ताह करू काल्याच्या पंक्तीला बुंदीचे लाडू करू म्हटलं आता दृष्टांत वजा करा सिद्धांत आपल्याला बघायचंय मरण निश्चित आहे त्रिकाल बाधित सिद्धांत आहे पण आवडतं का न मरणेच निर्विवाद विठाल अवतार गेले हेही आमच्या लक्षात आलं ठीक आहे मरण निश्चित आहे त्रिकाल बाधित सिद्धांत आहे काळ्या दगडाची रेगी हेही लक्षात आलं पण इथून जीवात्मा गेल्यानंतर व्यक्ती गेल्यानंतर काही शास्त्र काही विधी पुराण त्यापैकी बघा या जीवात्म्याला सद्गती मिळेल याच्यासाठी एखादं शास्त्र पुराण मग काही पुराण 18 पुराणापैकी बऱ्याच पुराणात कथा बघालेला आहे
मग ब्रह्म वैवर्त पुराण, स्कंद पुराण, विष्णू पुराण, वायू पुराण, त्यातले त्यात गरुड पुराण. गरुड पुराण हे असं आहे, जन्माचा आणि मरणाचा लेखाजोखा, चांगलं वाईट कर्म आणि इथून गेल्यानंतर या जीवात्म्याला सद्गती कशी प्राप्त होईल त्याच्यासाठी गरुड पुराण आहे. विठाल गरुड पुराणाचा थोडक्यात तरी विधी झाला पाहिजे, थोडक्यात तरी विषय झाला पाहिजे, म्हणून इथून 10 दिवस पाठीमागं जाऊया. कारण शास्त्रानुसार जर विधी केला तर शेवटाचा दिवस गोड व्हावा. चला पहिल्या दिवसापासून जाऊया. पहिल्या दिवशी व्यक्ती गेल्यानंतर तुमच्याकडे किती दिवस ठेवतात बरं विनेकरी बाबा? 4 दिवस नाही ना, 8 दिवस नाही. लवकर आवरा. कामधंद्याचे दिवस आहे, लग्नाचे दिवस आहे, लवकर आवरा. कुणीतरी जातं 3 लाकडं घेऊन येतं, एक जण जातं 3 लाकडं घेऊन येतं. त्याच्यात 2 असे सरळ ठेवले. आता एकाचे 2 ते 2.25 फुटाचे किती तुकडे? 4 का 5? 5. आता 5च का? तर हा पंचतत्वापासून बनलेला देह, पृथ्वी, आप, तेज, वायू, अग्नी. चला हे देखील सोबत द्यावं लागतं. आता पुढचा विधी सांगितला, त्या सरणावर प्रेत ठेवलं आणि पहिले आता सुतळी होती, आता चांदीचा तार आहे का नाही? आता चांदीचा तार आहे. पहिले सुतळीचे तुकडे करावं लागे का ती दोरी अखंड पाहिजे? अखंड. ती दोरी कोणती? जोवरी प्राचीनाची दोरी. आता पुढं सोबत आणखीन पुढचा विधी, सोबत अग्नी घ्यावा लागतो. अग्नी घेत असताना 3 दोन्ही 6 काड्याचा पाळणा असतो का 4 दोन्ही 8 काड्याचा? 3 दोन्ही 6. आता 3 दोन्ही 6च का? 4 दोन्ही 8 काड्याचा पाळणा असता. माऊली बाबा किती भारी वाटलं असतं. पण 3 दोन्ही 6च का? तर हा षड विकाराने बनलेला देह, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे देखील सुद्धा सोबत द्यावं लागतं. आता पुढचा विधी, खांदेकरी पुढे निघाले, रडणारी पाठीमागून माया, हजारो जनसमुदाय त्या अंतविधीसाठी आलेला असतो. आणि एवढंच नाही, जन्माला येतो त्यावेळेस 5 वार्षाला भजन करावं लागतं आणि जातो त्यावेळेसही भजन करावं लागतं. का करावं लागतं भजन तिथं? तर हजारो लोकांनी जर राम 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 हे भजन केलं तर त्यांना हे सगळं हे पुण्य त्या जीवात्म्याला जातं, म्हणून भजन करावं लागतं. कोणतं भजन? राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राम राम सीता राम राम, राजा राम राम सीता राम राम. म्हणून अशा पद्धतीने भजन करावं लागतं. पण भजन होतं का किशोर गुरुजी? जेवढे गायक वादक मंडळी, भजनी मंडळी, तेवढं भजन चालतं. बाकीचे गप्पा हाणतात. गप्पा पाठीमागं एका अंतविधीला असंच ऐकायला मिळालं, गप्पा चालल्या दोघाचे, तुमच्याकडे पाणी कसं काय? पाणी कसं काय? आणि अशा 2 जणांचं तर आणखीन अशा गप्पा चालल्या, जळणारं जळतं, मारणारे रडणारे रडता, आणि 2 जणांच्या अशा गप्पा रंगल्या तिथं, अशा गप्पा रंगल्या. एक जण म्हणतो आमच्याकडे ठेप आहे, तुमच्याकडे एखादं स्थळ आहे का? कुठं चाललो आपण? स्मशानभूमीत चाललो. गायकी भाऊ, स्मशानभूमीत चाललो तरी सुद्धा मुलं प्रपंचाच्या गप्पा आपल्या तिथं चालल्या. अरे तेवढा वेळ का होत नाही, शांत राहिलं पाहिजे. मुलं आणि प्रपंचापासून थोडं शांत राहिलं पाहिजे, कारण आपला ठेपा नेमकं तोच आहे का नाही? आणि तेवढ्या ते स्मशानभूमीनं ऐकलं आणि रिटर्न संदेश केला. अरे मंजिल तो तेरी यही थी, बस जिंदगी गुजर गई आते आते. मंजिल तो तेरी यही थी, बस जिंदगी गुजर गई आते आते. क्या मिला तुझे इस दुनिया से, तुझे अपनों ने ही जला दिया जाते जाते. तरी सुद्धा मुलं आणि प्रपंच तेवढा वेळ शांत राहिलं पाहिजे. अगदी आपण स्मशानभूमीत आलो आणि त्या सरणावर प्रेत ठेवलं. तुकोबरांचं एक अभंग आहे, झालो प्रेत रूप शरीराचा काय वातावरण. मन मंदिरा गजर भक्तीचा